नमस्कार, मी प्राची विनायक पवार। आज तुम्हाला मी आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अतिशय प्रसिद्ध गोड पदार्थाबद्दल सांगणार आहे। ती म्हणजेच थंबनेलमधून तुम्हाला समजलं असेल की मी तुम्हाला पुरणपोळीची आज रेसिपी दाखवणार आहे। पुरणपोळी ही सगळ्यांनाच आवडते। पुरणपोळी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील घरोघरी बनणारा हा पदार्थ आहे, सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे। मी हरभऱ्याची डाळ शिजून घेतलेली आहे। आई आमचे गव्हाचं पीठ चाळून घेतात आहे। छान ते चाळून घ्यायचं, त्यात थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर आई आमचे पीठ छान मळून घेतात। छान मळून घेतल्यानंतर जेवढं आवश्यकता आहे पाणी, जास्त लूज पण पीठ करायचं आणि जास्त घटही नाही, छान मळून घ्यायचं। ते पीठ मळल्यावरती आहे आपलं पुरण कसं होतं ते। आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे आम्ही पुरणपोळी करतो, मैदा नाही वापरत। ह्याच्यात अजिबात मैदा वापरलेला नाही आहे। पुरणपोळी ही आपण होळी, गुढीपाडवा किंवा खास सण असतं ते घरोघरी बनवली जाते आणि खायलाही खूप चविष्ट लागते। आपण ही पुरणपोळी आमटी किंवा गुळवणी आणि दुधासोबतही खाऊ शकतो। आता मी पीठ मळून झालेलं आहे। ओल्या कपड्यामध्ये मी 10 मिनिटं ठेवलेलं आहे। कढईमध्ये तूप टाकलं आहे। तुपामध्ये शिजवलेले हरभरे आहेत आणि जेवढं हरभऱ्याची डाळ आहे तेवढेच आपलं गूळ आपण घेतलेलं आहे। छान ते मिक्स करून घ्यायचं, गूळ आणि हरभऱ्याची डाळ। जसं जसं ते शिजत येतं तसं तसं ते पाणी सुटतं। तर पाणी सुटलं का टेन्शन घ्यायचं नाही की कोणाला असं वाटतं की पाणी सुटलं, अरे आता काय करायचं। तर काही नाही, ते होऊ द्यायचं, शिजून ठेवायचं। जसं जसं ते शिजेल तसं तसं ते घट्ट होत राहील बघा। आणि छान परतवत राहायचं सारखं। आणि हे मंद गॅसवरच करायचं आहे, फास्ट गॅसवर करायचं नाही, नाहीतर पुरण खाली लागेल। हलवून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मी थोडीशी जायफळ किसून टाकलेली आहे, वेलची नाही टाकलेली आहे, जायफळ टाकलेलं आहे। बघू शकता तुम्ही, पातळ झालेलं आहे। गूळ आणि हरभऱ्याची डाळ एकजीव झालेले आहे, तर ते थोडंसं पातळ झालेलं आहे, पण ठीक आहे। ते शिजत आलं का हे असं घट्ट होतं आणि गरम गरमच मग आपण त्याचं पुरण काढायचं आहे। आणि थोडंसं मी चुलीजवळ ठेवलेलं आहे ते। आपल्याकडे पद्धत असते की गोड आपण काही करत असलं का थोडंसं चुलीला आपण नैवेद्य म्हणून दाखवतो, पहिला मान तिचा असतो म्हणून। आणि मी अशा पुरणाच्या चाळणीने पुरण काढून घेते। छान ते गाळून घ्यायचं, छान पुरण काढून घ्यायचं, मिक्स आणि हे माझं असं पुरण तयार झालेलं आहे। चपातीचा उंडा करून त्याच्यामध्ये मी पुरण भरून घेतलेलं आहे। आई आमची छान लाटून घेतात आहे। असं चपातीसारखीच आपण पुरणाची पोळी करतो, छान ती करून घ्यायची, लाटून घ्यायची। तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तव्यावरती मी पुरणाची पोळी आमच्या आईने टाकलेली आहे। दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायची ती पोळी। तूप लावायचं, परत तूप लावलंच की बघा तुम्ही पुरणपोळी कशी टम करून फुगते, खूप छान लागते खायला। गव्हाच्या पिठाची पुरणपोळी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल।